धडा 5. महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई. मुलांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. यात कित्येक स्त्रियाही होत्या. अशीच एक महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीसाठी अविरत लढून आपल्या प्राणांची आहुती दिली. तर आज आपण राणी लक्ष्मीबाईंविषयी सांगणारा महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई हा पाठ वाचणार आहोत. लक्ष्मीबाईंचा जन्म भगीरथीबाई यांच्या पोटी काशी येथे झाला. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याला पेशव्यांच्या आश्रयाला होते. लहानपणापासूनच तलवार चालवणे, घोडेस्वारी करणे यात त्या प्रवीण होत्या. त्यांचे शौर्य पाहून पेशव्यांनी त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी करून दिला. गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, परंतु 3 महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इसवी सन 1853 मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. जनरल डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करून घेण्याचे ठरवले. त्यावेळीच स्वाभिमानी राणीने "मी माझी झाशी देणार नाही" असे स्फूर्तिदायक उद्गार काढले. 17 जून 1858 रोजी इंग्रजांनी झाशीवर हल्ला केला. राणी डगमगली नाही. त्यांनी रणांगणात धाव घेतली. त्या शौर्याने लढल्या. पण दोन्ही बाजूकडून आलेल्या इंग्रज सैन्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही शिपायांबरोबर बाहेर पडल्या. पुढे जात असताना एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. तिथे इंग्रजांशी लढत असताना त्या रक्तबंबाळ झाल्या व त्या घोड्यावरून खाली कोसळल्या. राणीच्या डाव्या कुशीत तलवार घुसली होती. त्यातच त्यांचा अंत झाला. मृत्यूवेळी राणीचे वय अवघे 30 वर्ष होते.